नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे जे पण काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. सोबतच आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी डिस्कस करून घेणार आहोत आणि ते म्हणजे CET 2026चं PCB आणि PCM फर्स्ट अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्ट याचं रिझल्ट कधी लागणार आहे आणि कोणत्या डेट एक्सपेक्टेड आहे त्याच्याबद्दल सविस्तर आपण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर जी पण काउन्सिलिंग प्रोसेस आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे किंवा कॅपराउंड प्रोसेस आहे, ते सगळं काही या चॅनलवरती डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं जात असतं. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन हिट करायला विसरू नका, जेणेकरून जसंच व्हिडिओ पडला तसंच तुम्हाला ती माहिती भेटून जात जाईल. तर आपण एक-एक करून सगळ्या गोष्टी डिस्कस करून घेऊया आणि तुम्ही जर का दिलेला असेल PCM किंवा PCB तर या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला रिझल्ट कधी एक्सपेक्टेड आहे तुमचं ते तुम्हाला इथं या व्हिडिओमध्ये एकदम क्लिअर होऊन जाईल. तर सगळ्यात अगोदर जी गोष्ट आहे ती PCB फर्स्ट अटेम्प्ट रिझल्ट म्हणजे जे पण PCBचं रिझल्ट होतं 2026चं ते 8 जून 2026 रोजी लागलेलं आहे. म्हणजे फर्स्ट अटेम्प्टचं. ठीक आहे. आता PCM फर्स्ट अटेम्प्टचं रिझल्ट कधीपर्यंत लागणार? तर 9 तारीख आहे आजची. तर 9 तारीख ते 12 तारीख तुम्ही गृहीत धरून चला. किती तारीख? 9 तारीख ते 12 तारीख. किती? 9 ते 12 जूनपर्यंत तुमचं कधी पण रिझल्ट लागू शकतो. ठीक आहे. 9 ते 12 तारीखपर्यंत. कधी पण रिझल्ट तुमचा येऊ शकतो. ठीक आहे. 9 ते 12 जून. फर्स्ट अटेम्प्ट PCMचं. त्याच्यानंतर गोष्ट केली आपण PCB सेकंड अटेम्प्टचं रिझल्ट कधी येऊ शकतो? तर PCB सेकंड अटेम्प्टचं रिझल्ट तुमचं साहजिकपणे बघितलं तर 12 ते 15 जूनपर्यंत येण्याची खूप जास्त दाट शक्यता आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण विचार केला, की PCM सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट कधी येऊ शकतो? तर इथं पण 12 ते 16 जूनपर्यंत तुमचा निकाल लागू शकतो PCM सेकंड रिझल्टचं. आता खूप सारे विद्यार्थी मला विचारत होते, की "दादा हे रिझल्ट लागलं. आता याच्यानंतर आम्हाला सध्या काय करायचं आहे?" तर जे पर्सेंटाइल येणार येणार तुमचं ते येणारच. ठीक आहे. तुम्ही त्याला बदलू शकत नाही. तर त्याच्या अगोदर तुम्ही काय केलं पाहिजे, की काउन्सिलिंगसाठी जे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे ते तुम्ही रेडी ठेवा. त्याच्यासोबतच काउन्सिलिंग प्रोसेस कशी चालत असते आणि कशी ती होत असते त्याबद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन आत्तापासून घेऊन ठेवा. कारण मला माहीत आहे खूप सारे विद्यार्थी स्वतःहून काउन्सिलिंग करत असतात रॅदर दॅन एखादा काउन्सिलर लावण्यापेक्षा. तर त्याच्या अगोदर तुम्हाला ह्या माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे, की कसं करायचं आणि काय करायचंय. तर एवढ्या गोष्टी तुम्हाला समजलं, की PCBचं रिझल्ट ऑलरेडी लागलेला आहे फर्स्ट अटेम्प्टचं. त्याच्यानंतर आता PCMचं रिझल्ट लवकरात लवकर येणार. आता हे प्रिडिक्शन कसे केलेले आहे बरं का आपण, तर सगळ्यात अगोदर प्रिव्हियस इयरचा जो ट्रेंड होता तो बघू. म्हणजे प्रिव्हियस इयरमध्ये काय झालेलं होतं ते बघून. प्रिव्हियस इयर ट्रेंड. त्याच्यानंतर सगळ्यात अगोदर महत्त्वाची गोष्ट जी मागच्या वर्षी 2-3 वर्षापासून होत आहे, 2-3 इयर्स पासून होत आहे, की रिझल्ट कधी लागत असतो. तर ते बघून आपण हे कन्क्लुजन काढत आहोत, एक्सपेक्टेड काढत आहोत. आता तुम्हाला जर का जाणून घ्यायचं असेल, की आम्हाला चांगलं कॉलेज अलॉट होणार की नाही होणार, तर मला नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये तुमचे पर्सेंटाइल सांगा. जे पण पर्सेंटाइल तुमचे येणार आहे किंवा आलेले आहे किंवा एक्सपेक्टेड आहे तुम्हाला ते पर्सेंटाइल सांगा. मी तुम्हाला त्याच्यावरून एक टॉप टियर कॉलेज लागेल म्हणजे किंवा मीडियम टियर कॉलेज लागेल अथवा कसं कॉलेज लागेल त्याबद्दल तुम्हाला मी कमेंटमध्ये नक्कीच उत्तर देईल. तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये ते काय करा, नक्कीच मला विचारा. ठीक आहे. त्याच्यासोबतच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, जेणेकरून हा व्हिडिओ सगळ्या विद्यार्थ्यांकडे पोहोचला पाहिजे आणि गरजू विद्यार्थ्यांसोबत व्हिडिओला शेअर करा. थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या पर्सेंटाइलनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा. धन्यवाद.